CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या 57व्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्याचे खामगाव येथील शेवटच्या मुक्कामानंतर स्वगृही म्हणजेच शेगावच्या दिशेने प्रस्थान झाले आहे। या प्रसंगी श्रींच्या दर्शनासाठी व पालखीसोबत चालण्यासाठी भाविकांचा प्रचंड जनसागर उसळला आहे। या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ बुलढाणा जिल्ह्यातूनच नव्हे तर मुंबई, खानदेश, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक खामगाव ते शेगाव दरम्यान पायदळ वारी करत सोहळ्यात सहभागी झाले आहेत। गण गण गणात बोतेच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे। काही महिला भाविकांनी पालखी मार्गावर फुगड्या घालून आनंद साजरा करीत होते। श्री संत गजानन महाराज संस्थानाच्या परंपरेनुसार याही वर्षी पालखी सोहळ्यात अभूतपूर्व शिस्त, स्वच्छता आणि नियोजन पाहायला मिळत असून भाविकांमधून या शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले जात आहे। जय गजानन माऊली। आम्ही आमचा जिल्हा परिषद शिक्षिका आणि काही हाऊसवाईफ असा मिळून 42 जणींचा ग्रुप आहे। आम्ही साधारणतः 15 वर्ष झालेली आहे आम्हाला। आम्ही या वारीमध्ये येतो। आमची इच्छा तर तशी आळंदी ते पंढरपूर जाण्याची असते, परंतु ती इच्छा कुठेतरी आम्ही जॉब वर्कर असल्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही। तर आम्ही ती इच्छा आमची खामगाव ते शेगाव पायी वारी दरवर्षी येऊन पूर्ण करतो आणि आम्हाला जे चालण्याचं बळ आहे हे सगळं माऊली देतात। आणि आमचा हा जो ग्रुप आहे हा आम्ही सर्व शिस्तीमध्ये आणि सर्व एका गणवेशामध्ये येतो। त्यानंतर माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला दरवर्षी कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि सर्व मैत्रिणी एका जुटीने आणि एक संघाने सर्व एकत्र येतात आणि दरवर्षी ही वारी आम्ही पूर्ण करतो। ही वारी आम्हाला असं वाटते की आम्ही अखंड सुरू राहावं। जोपर्यंत आमच्याकडनं पायी चालणं होते तोपर्यंत ही वारी आम्ही आमची अशीच कंटिन्यू सुरू ठेवणार आहे। काय साकडं घालणार? गजानन महाराजांना एकच साकडं घालणार आहे की सर्वांना निरोगी ठेवा आणि त्यानंतर ही जी माऊलींची सेवा आहे, महाराजांचं जे बळ आहे हे प्रत्येकाला लाभो आणि जे आपण या ठिकाणी येतो हे जे आपलं श्रद्धास्थान आहे खरोखर जगामध्ये एकमेव असं स्थान आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही आणि कुठल्याही प्रकारे कुणालाही दर्शनासाठी पैसे भरून वगैरे यावं लागत नाही आणि सर्व जे नियोजन आहे ते खूप छान असतं। आणि आम्हाला तर या ठिकाणी आमची तशी दर महिन्याची सुद्धा वारी असते। आम्हाला माऊलींच्या चरणी येऊन खूप खूप कृतार्थ वाटतं, खूप प्रसन्न वाटतं, समाधान मिळतं। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।